बस आणि बाईक यांचा भीषण अपघात होऊन IT इंजिनियरचा दुर्दैवी निधन झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून समोर आली। काल सकाळी 10 वाजताच्या सुमारास अपघात घडला आहे। या घटनेत आई वडिलांचा एकुलता एक मुलगा काळाने हिरावून नेला, त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली। गुरुवारी सकाळी ST बस आणि बाईक यांची समोरासमोर धडक बसून अपघात घडला। हा अपघात सरंबळ तलेकर वाडीच्या दरम्यान घडला आहे। या अपघातामध्ये कुडाळ तालुक्यातील सरंबळ या गावातील IT इंजिनियर शुभम विठ्ठल परब वय वर्ष 25 या तरुणाचं अपघाती निधन झालं। परब कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच गरिबीची आहे। परिस्थितीशी झुंज देत असताना एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। शुभम यांचा स्वभाव हसरा होता। शुभमच्या जाण्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ST बस ही कुडाळवरून सरंबळ गावाकडे जात असताना शुभम सरंबळहून कुडाळच्या दिशेने निघाला होता। याच मार्गावर ST बस अचानक आल्यामुळे शुभमचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि थेट मोटरसायकल बसवर समोरासमोर जाऊन आदळली। या धडकेत शुभम गंभीर जखमी झाला। त्याचबरोबर शुभम यांच्यासोबत असलेले सरंबळ येथील रमेश जानकर वय वर्ष 50 हे गंभीर जखमी झाले आहेत। शुभम गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान शुभम परब याचं निधन झालं, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे। या अपघातामध्ये रमेश जानकर गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांना अधिक उपचारासाठी ओरोसे जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे। या अपघाताची माहिती मिळताच गावातील सर्व ग्रामस्थ जमा झाले। शुभम परब यांची घरची आर्थिक परिस्थिती खूपच गरिबीची आहे। आई वडिलांनी दिवस रात्र मेहनत करत शुभमला इंजिनिअरिंग शिक्षण दिले आणि ते त्यांनी पूर्ण देखील केले। अभ्यासामध्ये देखील तो खूप हुशार होता। इंजिनिअरिंग होईपर्यंत प्रत्येक ठिकाणी टॉपर म्हणून ओळख होती। चित्रकला या क्षेत्रात त्याने नावलौकिक मिळवला आहे। इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचा मानस होता, परंतु शुभमचे यश काळाला बघवले नाही, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत। शुभम परब यांच्या पश्चात आई वडील आणि बहीण असा परिवार आहे।